नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजवरचा सगळ्यात मोठा आणि धमाकेदार प्रोमो रिलीज झालेला आहे. तेव्हा आता पार्टीमध्ये सत्य कळाल्यानंतर पार्थ आणि नंदिनीची काय रिॲक्शन असणार आहे, सगळ्यांची काय रिॲक्शन असणार आहे सत्य कळाल्यानंतरच सगळं बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये धमाकेदार खुलासा असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छोटासा 8च मिनिटाचा आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलं की वसवत आणि रम्या दोघे आता सगळे पुरावे म्हणजे सगळे फोटोज, गिफ्ट्स, त्या दोघांच्या सगळ्या आठवणी, लॅपटॉपमध्ये जे काही फोटोज असतात सगळे पुरावे त्या बॅगेत भरतात आणि ती बॅग आता घरी घेऊन येतात. वसवत्या, रम्या या दोघींना तर खूप घाई लागलेली असते ते सगळे पुरावे बघण्यासाठी. सगळे पुरावे आता बेडवरती पसरले जातात आणि बारकाईने एक एक पुरावा त्या दोघीही बघू लागतात. पण वसवत्यांच्या मनामध्ये एक डाऊट येतो. ती म्हणते, रम्या मला नाही वाटत एवढेसे पुरावे पुरेसे होतील. नाही म्हणजे पार्थ म्हणू शकतो ना हे फोटो आपण AI ने तयार केलेत, किंवा तो या गोष्टींवरती विश्वास सुद्धा ठेवणार नाही. कारण त्या चौघांचा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे, एकमेकांवरती किती विश्वास आहे, प्रेम आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. नंदिनी आणि पार्थ आपल्या भावंडांवरती खूप प्रेम करतात. त्यामुळे आपल्याला अजून काहीतरी मोठा, अजून काहीतरी सॉलिड पुरावा पाहिजे, जो पुरावा बघताच यांना विश्वास ठेवावाच लागेल. तेव्हा रम्या बोलते, आई अगो इतके पुरावे आहेत, अजून कसला पुरावा पाहिजे ग तुला? दिसत नाही का केवढे पुरावे आहेत? आणि AI ने असे फोटो बनवता येत नाहीत, त्यांना मान्य करावंच लागेल. पण वसवत्या काय ऐकत नसते, ती त्यामध्ये शोधत असते आणि तेवढंच तिला एक टॅटू बुक दिसते, ज्या पार्लरचं नाव असतं रॉक ऑन टॅटू पार्लर. आणि इथेच जीवाने ते टॅटू काढलेलं असतं काव्याचं, जे की वेस्ट बांद्रामध्ये असतं. वसूला लगेच क्लिक होतं. ती बोलते, रम्या तुझ्या लक्षात येते का टॅटू बुक म्हणजे 100% जीवा किंवा काव्या या दोघांनी टॅटू काढला असणार आहे. टॅटू कुणी काढला हे आपल्याला कसं कळेल? तेव्हा रम्या बोलते, आई सोपं आहे, अगं इथे नंबर दिलाय ना, या नंबरवरती फोन कर आणि विचार, ते लगेच माहिती देतील. तेव्हा वसत्या बोलते, रम्या हल्ली तू माझ्यासोबत राहून ना खूप हुशार होत चालली आहेस. आणि अशा प्रकारे आता वसवत्या त्या टॅटूवाल्याला फोन करतात आणि बोलतात की तुम्ही जीवा देशमुख म्हणजे जन्मजय देशमुख किंवा काव्या मोहिते यांच्या हातावरती किंवा अंगावरती टॅटू काढला होता का? तेव्हा टॅटूवाला बोलतो, सरळ तो नाही म्हणून सांगतो. तो बोलतो, मॅम हे आमच्या पॉलिसीच्या विरुद्ध आहे, असं आम्ही आमच्या कस्टमरची इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत, सॉरी. तेव्हा वसवत्या बोलते, ती तर तुम्हाला द्यावीच लागेल आणि या बदल्यात मी तुम्हाला 2 लाख रुपये देईन. आणि मग काय, तो टॅटूवाला इतका खुश होतो, बोलतो, मॅडम ठीक आहे, एक 5 मिनिटाचा वेळ द्या, मी तुम्हाला लगेच सांगतो. अशा प्रकारे तो टॅटूवाला कम्प्युटरवरती सगळं चेक करतो आणि त्यामध्ये त्याला जीवाचा फोटो सापडतो. तेव्हा तो टॅटूवाला बोलतो, हो मॅडम तुम्ही अगदी बरोबर बोलताय, मला ती इमेज सापडली आहे, ज्यामध्ये जन्मजय सरांनी त्यांच्या चेस्टवरती काव्या या नावाचा टॅटू काढला होता. मी लगेच तुम्हाला सेंड करतो, असं म्हणत असतो. लगेच तिच्या व्हॉट्सअपवरती ती इमेज सेंड करतो. ती इमेज बघितल्यानंतर वसवत्या तर टनाटन उड्या मारायला सुरुवात करते, कारण त्यांच्या हाती आता खूप मोठा पुरावा लागलेला असतो, जो की सगळी बाजूच पलटणार असतो. त्यावरती रम्या बोलते, आई आता तर तू फक्त बघच 16 डिसेंबरला काय काय घडतं ते. या दिवशी पद्धतशीर मी जीवानी काव्याची वाट लावणार आहे. ती काव्या खूप उडत होती ना, कशी तिची नांगी ठेचते नुसतं बघच, तेही सगळ्यांसमोर तिच्या आबरूचा आता खोबरं होणार आहे. आणि अशा प्रकारे या दोघींचा प्लॅन ठरलेला असतो. इकडे आपण पाहतो तर काय, फार्म हाऊसवरती आल्यावर फायनली जीवा नंदिनीला कबुली देतो प्रेमाची आणि काव्यासुद्धा आता तिच्या मनातलं पार्थला सांगून टाकते. आणि अशा प्रकारे दोघांनी आपापल्या पार्टनर्सला प्रेमाची कबुली दिलेली असते. कसे हे 4 दिवस जातात त्यांचं त्यांनाच कळत नाही आणि फायनली आता येण्याचा दिवस आलेला असतो. दुसऱ्या दिवशी मोठं फंक्शन असतं. जीवा, पार्थ, काव्या, नंदिनी मस्त असे तयार झालेले असतात आणि घरीच त्यांनी जीवानी काव्याच्या अभिनंदनाचा सोहळा ठेवलेला असतो. आणि या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदिनी करत असते, तेही खूप चांगल्या पद्धतीने. नंदिनी आता येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करते आणि बोलते, आज आपण इथे जमलोय कारण मला काव्याचं आणि माझा नवरा जन्मजय यांचा सत्कार करायचा आहे. पण काव्याने UPSC प्रिलिम्स पास केली आहे आणि माझ्या नवऱ्याला खूप चांगली पोस्ट मिळाली आहे त्यांच्या कंपनीमध्ये, फक्त त्यांच्या मेहनतीच्या जोरावरती. यांच्यासाठीच ही खास पार्टी ठेवली आहे आणि त्यांच्यासाठी खास सरप्राईजसुद्धा आहे. आणि अशा प्रकारे तिने प्रोजेक्टर लावलेला असतो, ज्यामध्ये तिने स्पेशल त्या दोघांचे आणि काव्या व पार्थचे मुमेंट्स असतात, ती आता ते सुरू करते. पहिली स्लाईड येते, ज्यामध्ये जीवा आणि नंदिनीचा फोटो असतो आणि दोघेही खूप खुश असतात. दुसरी स्लाईड येते, ज्यामध्ये चक्क काव्या पार्थच्या मिठीत असते आणि हे पाहून तर सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि हे सगळं पाहून तर वसू रम्याचं डोकंच फिरलेलं असतं. वसू म्हणत असते, रम्या अगं तू हेच बघायला लावणार आहेस का, काही करणार आहेस की नाहीस? तेव्हा रम्या म्हणत असते, आई यांना जितका आनंद सेलिब्रेट करायचा आहे ना तितका करू दे, कारण नंतर यांना रडायचंच आहे, फक्त थोडासा वेळ दे, बघ मी काय करते.
असं म्हणतच रम्या हळूच उठते, मागच्या बाजूला जाते आणि लाईट्स ऑफ करते. लाईट्स बंद झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ उडतो. पाहुणे मंडळी आरडाओरड करायला सुरुवात करतात, पण नंदिनी त्यांना शांत बसवते आणि म्हणते कुणीही टेन्शन घेऊ नका, 1-2 मिनिटात लाईट येईल, त्यामुळे प्लीज सहकार्य करा आणि जरा शांतता राखा. आणि आता याच संधीचा रम्या फायदा उचलते. ती पटकन बॅकस्टेजला पळत पळत येते आणि त्या प्रोजेक्टरला तिचा पेनड्राईव्ह अटॅच करते. आणि आता अचानक त्या प्रोजेक्टरवरती व्हिडिओ प्ले झाल्यामुळे सगळेच तिकडे बघू लागतात आणि जे काही पाहतात ते पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळे शॉकमध्ये गेलेले असतात, कारण त्यामध्ये जीवा आणि काव्या चक्क कपल डान्स करत असतात, कपलसारखे एकमेकांना हग करत असतात, किस करत असतात. आणि इतकंच की काय, त्यामध्ये चक्क अनिशा आणि जीवाचा सुद्धा फोटो असतो. हे सगळं पाहताच पाहुण्यांमध्ये चांगलीच खळबळ माजलेली असते. काय गं बाई, हा सगळा काय प्रकार आहे? हल्लीची मुलं कशा पद्धतीने वागतील ना, याला काही सीमाच नाहीये. स्वतःच्याच दिराबरोबर लफडं करताना या बाईला लाज कशी काय वाटली नाही? आणि अशा पद्धतीची कुजबुज आता पाहुण्यांमध्ये सुरू झालेली असते. म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, काय नवल आहे. इथे सुद्धा सगळ्या बायका, म्हणजे बायका असून सुद्धा काव्यालाच दोष देत असतात. म्हणजे एका बाईलाच दोष देत असतात, ना की जीवाला. पार्थ बोलतो, हे दोघे तर जीवा आणि काव्य आहेत, हे कसं शक्य आहे? नंदिनीला तर काहीच कळत नसतं हे सगळं काय सुरू आहे. मानिनी, विक्रम या दोघांना सुद्धा आता कळून चुकलेलं असतं की काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून आपला धाकटा मुलगा जीवा आहे. विक्रमला तर इतका राग आलेला असतो, तो जोरातच ओरडतो, काय 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 चाललंय इथे? माझ्या सुनेवर आरोप करताना तुम्हाला लाज वाटत नाही? वाईट साईड बोलताना लाज वाटत नाही का? चला निघा इकडून. आणि मला कळत नाहीये हे व्हिडिओ याच्यावर कुणी प्ले केले? वसुताई, हे तुझं तर काम नाहीये ना? तेव्हा मानिनी बोलते, हो ना, मला तर या दोघींवरती जाम संशय आहे. त्या रम्याच्या ट्रॉली बॅगचं चाक सुद्धा तुटलं होतं आणि आता मात्र जीवाला सगळं कळून चुकलेलं असतं की जे त्या दिवशी मला चाक सापडलं होतं ते काय मांजरामुळे सापडलं नव्हतं, ते रम्या आणि वसुआत्या तिथे आल्या होत्या आणि हा सगळा त्यांचा डाव आहे. या प्रोजेक्टरवरती पुरावे लावणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून या दोघी आहेत. तेवढंच नंदिनी जोरातच ओरडते, बाबा थांबा, हे कोणी केलंय हे महत्त्वाचं नाहीये, पण यामध्ये जे काही दिसतंय ते अगदी खरं आहे. नाही म्हणजे इतका मोठा विश्वासघात. पार्थ आता खूपच रागाने जीवा काव्याकडे बघू लागतो आणि बोलतो, जीवा काय काय हे सगळं? असं म्हणतच तो जीवाला सान्नकण ठेवून देतो. जीवा तर गालावरती हात ठेवताना ढसाढसा रडू लागतो. नंदिनीला सुद्धा हे सगळं बघून अजिबात सहन होत नाही. ती बोलते, हे सगळं काय सुरू आहे? किती मोठा विश्वासघात. माझ्या स्वतःच्या बहिणीने काव्याने इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली. याचा अर्थ काव्या आणि जीवा या दोघांचे प्रेमसंबंध आहेत. जीवा काव्या दोघेही नाही नाही म्हणत असतात, पण कोणीही त्यांचं काहीच ऐकून घेत नसतं. आणि तेवढंच नंदिनी कोसळून खाली पडते. सगळेच तिला सावरू लागतात. तेव्हा आता पुढे काय घडतं, कशा पद्धतीने घडतं, पुढचे भाग पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.